नमस्कार मुलांनो, इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मागील तासाला आपण मराठी विषयातील व्याकरण विभागातील शब्दांच्या जातीमध्ये नाम आणि विशेषण याची उजळणी केलेली आहे. तर मुलांनो, आज आपण व्याकरणातील वाक्य म्हणजे काय आणि वाक्याचे प्रकार कोणते म्हणजेच टाइप्स ऑफ सेंटेन्सेस बघणार आहोत. तर मुलांनो, वाक्य म्हणजे काय? वाक्य म्हणजे अनेक शब्दांचा शब्दसमूह. जेव्हा शब्द अर्थदृष्ट्या क्रमबद्ध रीतीने एकापुढे एक येतात व त्यातूनच निश्चित असा अर्थ निघतो, तेव्हा अशा अर्थपूर्ण शब्दरचनेला वाक्य असे म्हणतात. तर मुलांनो, थोडक्यात वाक्य म्हणजे काय? तर अर्थपूर्ण शब्दांच्या शब्दसमूहाला वाक्य असे म्हटले जाते. वाक्याचेही दोन भाग असतात, एक म्हणजे उद्देश आणि दुसरं म्हणजे विधेय. तर मुलांनो, वाक्यामधील उद्देश आणि विधेय काय हे आपण आधी समजून घेऊया. वाक्यामधील उद्देश म्हणजे ज्याच्या विषयी आपल्याला सांगायचे आहे त्याला उद्देश असे म्हणतात व विधेय म्हणजे जे सांगायचे आहे त्याला विधेय असे म्हणतात. उदाहरणार्थ, मुले रोज मैदानात खेळतात. आता या वाक्यांमध्ये ज्याच्याविषयी आपल्याला सांगायचे आहे म्हणजेच कोणाविषयी? तर मुलांविषयी. मुले हे काय झालं? वाक्यातील उद्देश. व जे सांगायचे आहे खेळतात म्हणजे मुले रोज मैदानात खेळतात. या वाक्यातील खेळतात हे विधेय आहे आणि मुले हे उद्देश आहे. तर मुलांनो, आपल्याला रोज मैदानात खेळतात हे जे आहे याला पूर्ण विधेय विस्तार असे म्हटले जाते. मुलांनो, आपण पाहिलं की वाक्यातील उद्देश म्हणजे काय आणि विधेय म्हणजे काय. आता आपण बघणार आहोत वाक्यांचे प्रकार म्हणजेच टाइप ऑफ सेंटेन्सेस. वाक्यांचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे अर्थाच्या अनुरोधाने वाक्याचे प्रकार आणि दुसरं म्हणजे विधानानुसार वाक्याचे प्रकार. आज आपण अर्थाच्या अनुरोधाने वाक्याचे होणारे प्रकार आधी बघणार आहोत. वाक्याचे एकूण 4 प्रकार पडतात: विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य. यानुसार आपण सर्वात आधी विधानार्थी वाक्य म्हणजे काय हे बघूयात. यालाच असर्टिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. तर विधानार्थी वाक्य म्हणजे काय? तर ज्यावेळी बोलणारा आपल्या मनातील विचार मांडत असतो अथवा विधान करतो किंवा विधान केलेले असते त्यावेळी त्या वाक्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात. थोडक्यात काय? तर ज्या वाक्यात केवळ एखादे विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी दररोज शाळेत जातो हे एक केवळ वाक्य आहे म्हणून त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. विधानार्थी वाक्याचे सुद्धा 2 वेगवेगळे प्रकार पडतात. त्यातील एक म्हणजे वाक्य हे होकारार्थी असते आणि दुसरं म्हणजे नकारार्थी वाक्य असते. तर होकारार्थी वाक्य म्हणजे काय? अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये एखाद्या गोष्टीचे केवळ होकारार्थी विधान केलेले असते म्हणून अशा प्रकारच्या वाक्यांना होकारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी नियमित अभ्यास करीन हे एक केवळ होकारार्थी विधान आहे. पुढचं बघूया, नकारार्थी वाक्य. या वाक्यांमध्ये एखाद्या गोष्टीचे केवळ नकारार्थी विधान केलेले असते. म्हणजे काय? उदाहरणार्थ, मी पुन्हा डोळे मिटले पण झोप येईना हे वाक्य नकारार्थी भूमिकेमध्ये आहे म्हणून अशा वाक्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात. तर वाक्याच्या प्रकारामधील विधानार्थी वाक्य आपण बघितले की त्याचे होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य असे 2 भाग पडतात. पुढचा प्रकार आपण बघूयात, प्रश्नार्थी वाक्य. या वाक्यालाच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. तर मुलांनो, प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय? की ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो व त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. अशा प्रकारच्या वाक्यामध्ये शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले असते. उदाहरणार्थ, तुमच्या शाळेचे नाव काय आहे? शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले आहे म्हणून अशा वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. पुढचा प्रकार उद्गारार्थी वाक्य.
यालाच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असे म्हणतात. मुलांनो, अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये म्हणजे एखाद्या गोष्टीतील भव्यता किंवा खूप अतोनात फार अशा अर्थाच्या भावना किंवा इच्छा व्यक्त झालेल्या असतात. अशा प्रकारचे वाक्य आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या मुखावाटे किंवा तोंडावाटे अचानक प्रकारचे शब्द उच्चार येतात. उदाहरणार्थ बापरे, अरे वा, अबब यासारखी उदाहरणे. आपण बघूयात की उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय, की ज्या वाक्यात भावनांचा उद्गार असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ शाब्बास, खूप चांगले गुण मिळाले. शाब्बास या शब्दातून आपल्याला भावना प्रकट झालेली दिसते, म्हणून अशा प्रकारच्या वाक्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. पुढचा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. यालाच इम्परेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. मुलांनो, अशा प्रकारच्या वाक्यामध्ये जेव्हा आज्ञा, विनंती, हुकूम किंवा इच्छा प्रदर्शित केलेली असते तेव्हा त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. थोडक्यात काय, तर ज्या वाक्यात आज्ञा किंवा आदेश दिला असतो त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलांनो, रांगेत चाला या वाक्यामध्ये सूचना दिलेली आहे, आदेश दिलेला आहे किंवा आज्ञा दिलेली आहे, म्हणून आपल्याला त्या वाक्यावरून बोध होतो की याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेले असते. अशा प्रकारे मुलांनो, आपण वाक्य म्हणजे काय व वाक्याचे अर्थानुसार पडणारे प्रकार किती व कोणते आहेत याचा अभ्यास केला. आता आपण बघणार आहोत वाक्याचे विधानानुसार पडणारे प्रकार. विधानानुसार वाक्याचे 3 प्रकार पडतात: केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. त्यातील पहिलं बघूयात, केवल वाक्य. मुलांनो, अशा प्रकारच्या वाक्यात केवळ एकच विधान असते, म्हणजे एक उद्देश व एक विधेय असते. तेव्हा अशा वाक्यांना केवल वाक्य असे म्हणतात. म्हणजेच ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी दररोज व्यायाम करतो हे एक विधान आहे, म्हणजेच केवल वाक्य. यानंतरचं वाक्य आहे मिश्र वाक्य. मुलांनो, मिश्र वाक्य म्हणजेच जेव्हा 2 वाक्य एकमेकांवर अवलंबून असतात व ती जर तर, जेव्हा तेव्हा अशा उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. मुलांनो, अशा प्रकारच्या वाक्यात दोन्ही वाक्य मिळून एकच अर्थ प्राप्त होत असतो. यात एक वाक्य प्रधान असून त्यावर अवलंबून असलेले वाक्य गौण असते. उदाहरणार्थ, मी जेव्हा गावी जातो तेव्हा खूप मजा करतो. या वाक्यामध्ये मी जेव्हा गावी जातो हे वाक्य प्रधान असून त्यावर अवलंबून असलेले वाक्य तेव्हा खूप मजा करतो हे वाक्य गौण आहे, म्हणून अशा प्रकारच्या वाक्याला मिश्र वाक्य असे म्हणतात. यानंतर तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य. तर संयुक्त वाक्य म्हणजेच जेव्हा 2 प्रधान वाक्य म्हणजे केवल वाक्य एकमेकांना आणि व किंवा अथवा अशा उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात तेव्हा त्या वाक्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये दोन्ही वाक्य प्रधान असून ती सारखीच महत्त्वाची असतात. उदाहरणार्थ, मी चांगला अभ्यास केला आणि पास झालो. ही दोन्ही वाक्य प्रधान आहेत आणि तितकीच महत्त्वाची सुद्धा आहेत, म्हणून अशा प्रकारच्या वाक्यांना संयुक्त वाक्य असे म्हणतात. तर मुलांनो, आज आपण अर्थानुसार होणारे वाक्याचे प्रकार व विधानानुसार होणारे वाक्याचे प्रकार हे पाहिले. यावरूनच आपल्याला वाक्य म्हणजे काय आणि वाक्याचे कोणकोणते प्रकार पडतात हे आपल्याला समजले.
धन्यवाद.